बघा इकडे लक्ष द्या. आज आपण सर्वात महत्त्वाचं 4 ते 4 मार्काला 2 क्वेश्चन विचारला होता. म्हणजे 4 मार्काला 1 न्यूमेरिकल आणि 4 मार्काला 1 न्यूमेरिकल. 8 मार्क्सला आपल्याला जे न्यूमेरिकल विचारलं होतं कंपल्सरी 100% पहिल्या 2 युनिटमध्ये न्यूमेरिकल विचारलं जाईल. तर आज जे घेणार तेच विचारलं जाईल. ओके, म्हणजे जो टाईप आपण घेणार आहे ते. आता पहिल्या 2 युनिटमध्ये आत्तापर्यंत आपण सगळ्या थेरी पार्ट पाहिला, काही टेक्निकल टर्म्स पाहिल्या, बरोबर आहे. आज आपण काय बघणार आहे, जे काय आपण बोल्ट बघितला. सर्वात पहिलं तर थेरीमध्ये आपण काय बघितला, बोल्ट बघितला. बोल्टचे टाईप होते, 2 महत्त्वाचे टाईप होते. कोणते टाईप होते सांगा? टाईप ऑफ बोल्ट सर्वात महत्त्वाचे 2 टाईप होते, 2च बघितले आपण. नाही, बोल्टचे टाईप ते तर जॉईंटचे टाईप झाले. बोल्टचे टाईप सांगा. हां, ब्लॅक बोल्ट आणि बरोबर हाय स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रिप बोल्ट, 2 प्रकारचे बोल्ट बघितले, बरोबर. मग आता बोल्ट बघितल्यानंतर आपण कनेक्शन पण बघितले, बरोबर ना. लॅप जॉईंट बघितला, बट जॉईंट बघितला. आता आपल्याला ते डिझाईन करायचे. कनेक्शन काय करायचे, डिझाईन करायचे. मग डिझाईन करण्यासाठी आपण त्याच्या अगोदर काय बघितलं की डिझाईन कोणत्या गोष्टीसाठी करतो आपण, फेल होऊ नये. एखादी गोष्ट फेल होऊ नये त्याच्यासाठी आपण डिझाईन करतो. म्हणजे सेफ अगेन्स्ट दी फेल्युअर. आपल्याला काय करायचं राहतं, एखादं कनेक्शन किंवा एखादं कोणतंही मेंबर असो त्याला सेफ करायचं असतं. कशाच्या अगेन्स्ट, फेल्युअरच्या अगेन्स्ट. तो फेल्युअर नाही हो, बरोबर. मग बोल्टेड कनेक्शन किती प्रकारे फेल होऊ शकतं हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं. शेअरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट, बिअरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट, बिअरिंग फेल्युअर ऑफ प्लेट, टिअरिंग फेल्युअर ऑफ प्लेट आणि ब्लॉक शेअर फेल्युअर, BLOCK, ब्लॉक शेअर फेल्युअर, बरोबर. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आपल्याला अभ्यासायला काय फक्त 2च गोष्टी आहे. कोणत्या, डिप्लोमा लेवलला. कोणत्या, शेअरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट आणि बिअरिंग फेल्युअर. ओके, म्हणजे आपल्याला जर बोल्टेड कनेक्शन डिझाईन करायचं असेल तर आपल्याला हे 2 फेल्युअर कन्सिडर करावं लागतील. आणि त्या 2 फेल्युअरमुळे आपलं कनेक्शन फेल होऊ नये, आपल्या कनेक्शनला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचू नये, याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, डिझाईन करायचंय. आणि तेच आपल्याला MSBT 4 मार्काला विचारते. बोल्टेड कनेक्शनचा 100% पहिल्या 2 युनिटमध्ये विचारला जाणारा प्रश्न बोल्टेड कनेक्शनचा 4 मार्काला आणि वेल्डेड कनेक्शनचा 4 मार्काला. तर आज आपण सगळे बोल्टेड कनेक्शनचे न्यूमरिकल, सर्वात पहिले त्याच्या डिझाईन स्टेप, ज्या मी स्टेप इथं लिहून देणार, जसल्या तशा पाठ करायच्या. 4 ते 5 स्टेप असणार आहे. त्या 4 ते 5 स्टेप तुम्हाला 4 मार्क कन्फर्म देऊन जाणार आहे. आपल्याला सर्वात शेवटी काय काढायचं आहे, नंबर ऑफ बोल्ट. किती नंबर ऑफ बोल्ट आले, 1 2 3 4, बरोबर. आणि त्याची डायग्राम काढायची. पण ते नंबर ऑफ बोल्ट कशावरून ठरवायचे, ते फेल्युअरवरून ठरवायचे. कोणत्या फेल्युअरवरून ठरवायचे, जे आपण काल बघितलं, शेअरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट आणि बिअरिंग फेल्युअर ऑफ बोल्ट, बरोबर. मग आता सर्वात पहिले आपण सुरुवात करू बोल्ट, डिझाईन ऑफ बोल्टेड कनेक्शन. सर्वात पहिलं हेडिंग द्या, फक्त हेडिंग द्या, डिझाईन ऑफ बोल्टेड कनेक्शन. डिझाईन ऑफ बोल्टेड कनेक्शन, डिझाईन ऑफ बोल्टेड कनेक्शन. ओके, मग लक्ष द्या. आता बोल्टेड कनेक्शन डिझाईन करायचे, बरोबर. म्हणजे कोणत्याही 2 मेंबर आपल्याला एकमेकांवर ठेवायचे किंवा एकमेकांसमोर ठेवायचे अकॉर्डिंग टू अरेंजमेंट ऑफ कनेक्शन. मग कोणत्या अरेंजमेंट आपण बघितल्या होत्या, जर मेंबर एकमेकांच्या वरती ठेवले तर त्या अरेंजमेंटला काय म्हणतो आपण, लॅप जॉईंट म्हणतो. जर मेंबर आपण एकमेकांच्या समोर ठेवले तर त्याला काय म्हणतो आपण, बट जॉईंट म्हणतो. आता ह्या कनेक्शनला, ह्या कनेक्शनच्या टाईपला आपल्याला कोणी जोडायचंय, कोणाच्या मदतीने जोडायचंय, बोल्टच्या मदतीने जोडायचंय, बरोबर. म्हणजे सर्वात पहिले आपल्याला बोल्टचा डायमीटर माहिती पाहिजे. बोल्टचा काय माहिती पाहिजे, डायमीटर माहिती पाहिजे. मग आता आपल्याला क्वेश्चन मध्ये तो दिलेला असतो,
डिप्लोमा लेवलला क्वेश्चनमध्ये तो दिलेला असतो, इंजिनिअरिंग लेवलला सुद्धा क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. पण जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असणार तर त्याच्यामध्ये दिलेला असेल नसेल, मग त्याच्यासाठी एक इम्पेरिकल फॉर्म्युला आहे, त्याची तुम्हाला आत्ता तुर्तास गरज नाही आहे. तुम्ही डिप्लोमा आधी कंप्लीट करा, इंजिनिअरिंग कंप्लीट करा, मग नंतर MPSC UPSCचा विचार करा. डिप्लोमा लेवलला बोल्टचा डायमीटर कंपल्सरी दिलेला असतो. मग ते ओळखायचं कसं? ते डायरेक्ट असं तुम्हाला म्हणणार नाही की बोल्टचा डायमीटर इज 20 mm, बोल्ट डायमीटर इज 15 mm, 16 mm, असं डायरेक्ट म्हणणार नाही. आपण जेव्हा ब्लॅक बोल्ट आणि हाय फ्रिक्शन ग्रीप बोल्ट बघितले होते तेव्हा त्यांचे डायमीटर त्यांना कसं रिप्रेझेंट करतात हे बघितलं होतं. बघा कसं रिप्रेझेंट केलं होतं आपण. ब्लॅक बोल्टच्या डायमीटरची रेंज काय होती? ब्लॅक बोल्ट किंवा हाय फ्रिक्शन ग्रीप बोल्टच्या पॉईंटमध्ये आपण त्याच्या डायमीटरची रेंज बघितली होती. कसं रिप्रेझेंट करतात म्हणजे दिलेल्या क्वेश्चनमध्ये कसं शोधायचं आहे आपल्याला की हाच डायमीटर ऑफ बोल्ट आहे. ते म्हणणार नाही तुम्हाला की डायमीटर ऑफ बोल्ट, कधी कधी म्हणतील तर ते आपलं लक, पण नाही म्हटलं तर शोधता आलं पाहिजे ना. मग काय असं दिलेलं राहतं की त्याला आपण डायमीटर ऑफ बोल्ट घेऊ शकतो. बघा ना M6 टू कास काही ते रेंज दिली असेल बरोबर. म्हणजे M16 क्वेश्चनमध्ये असं दिलेलं राहील की M20, M16, M18. तर याचा अर्थ तो काय 18, 20, 16 हा काय डायमीटर ऑफ बोल्ट आहे. म्हणजे डायमीटर ऑफ बोल्ट आपल्याला कुठून घ्यायचं आहे? क्वेश्चनमधून घ्यायचं आहे. म्हणजे क्वेश्चन व्यवस्थित रीड करणं महत्त्वाचं आहे. त्याच्याने आपल्याला काय भेटणार आहे? डायमीटर ऑफ बोल्ट भेटणार आहे. ओके, मग डायमीटर ऑफ बोल्ट भेटला, तो आपल्याला एक्झामिनरनी दिलेला होता, आपल्याला त्याचा लोड घ्यायची गरज नाही. आता पुढे काय? सर्वात पहिली स्टेप कनेक्शन डिझाईन करताना, बोल्टेड कनेक्शन डिझाईन करताना सर्वात पहिली स्टेप काय असणार आहे? डायमीटर ऑफ बोल्ट तर झाला, तो क्वेश्चनमध्ये दिलेला होता, म्हणजे ते स्टेपमध्ये आपण काउंट नाही करणार. पहिली स्टेप काय असणार आहे? आता समजा तुम्हाला लॅप जॉईंट डिझाईन करायचा आणि तुमच्याकडे हा बोल्ट आहे, लॅप जॉईंट डिझाईन करायचा हा बोल्ट आहे. तर आता ह्या बोल्टला ह्या दोन प्लेटमध्ये इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? होल पाडावं लागेल. म्हणजे सर्वात पहिली स्टेप आपली काय असणार आहे? स्टेप नंबर 1 लिहायचं नाही कोणी, सगळं तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही फक्त हे समजून घ्या. स्टेप नंबर 1 काय असणार आहे? फाइंड आउट डायमीटर, लिहायचं नाही, सगळं तुमच्याकडे आहे. डायमीटर ऑफ बोल्ट होल, डायमीटर ऑफ बोल्ट होल. मग तुम्हाला मी शिकवताना सांगितलं होतं की जर आपला काहीतरी डायमीटरचा बोल्ट असेल तर होल करताना त्याच्यापेक्षा कमी करायचं, त्याच्या एवढंच करायचं का त्याच्यापेक्षा जास्त करायचं? त्याच्यापेक्षा जास्त करायचं. मग डायमीटर ऑफ होल हे बोल्टच्या डायमीटरपेक्षा जास्त असणार आहे बरोबर. मग ते कितीने जास्त असणार आहे हे आपल्याला कोणी दिलेलं आहे? IS 800-2007 आपल्याला IS कोडमध्ये दिलेलं आहे. IS 800-2007 मध्ये आपल्याला चार्ट दिलेला आहे की ते कितीने वाढवायचं. म्हणजे बोल्टचा डायमीटर जर किती ते किती असेल तर डायमीटर ऑफ होल किती येईल. मग ते कसं करायचं? तर डायमीटर ऑफ होलला मी DO म्हणतो. ओके, DO म्हणतो, कोणी कोणी DH म्हणतं, तुमच्या कॉलेजला DH म्हणाल कोणी कोणी, मी DO म्हणतो, तुम्ही DOच लक्षात ठेवा. डायमीटर ऑफ होल इज इक्वल टू नॉमिनल डायमीटर म्हणजे ओरिजिनल बोल्टचा डायमीटर प्लस क्लिअरन्स, प्लस काय करायचं आपल्याला? क्लिअरन्स करायचं आहे. मग आता क्लिअरन्स हा आपल्याला IS कोडनी दिलेला आहे. क्लिअरन्स कोणी दिलेला आहे? IS कोडनी दिला आहे. मग तो कशावर डिपेंड आहे? जर आपला बोल्टचा डायमीटर 12 ते 14 mm असेल, जर आपल्या बोल्टचा डायमीटर 16 ते 24 mm असेल आणि जर आपल्या बोल्टचा डायमीटर ग्रेटर दॅन 24 mm असेल तर क्लिअरन्सची व्हॅल्यू काय येते हे आपल्याला IS कोडनी दिलेलं आहे. कोणी दिलं आहे? IS कोडनी. 1 mm, 2 mm आणि 3 mm. 1, 2, 3 लक्षात राहील. 1, 2, 3 हे पाठ करायचं आहे डिप्लोमा लेवलला. हे डिग्रीला IS कोडमध्ये दिलेलं असतं, इंजिनिअरिंगला आपल्याला IS कोड अलाउड आहे, पण डिप्लोमा लेवलला आपल्याला हे पाठ करावं आणि 1, 2, 3 सगळ्यांचं पाठ होऊन जाईल. फक्त महत्त्वाचं काय की तुमचा बोल्टचा डायमीटर 12 ते 14 मध्ये असेल तर कितीने वाढवायचा? क्लिअरन्स किती येईल? 1 mm. जर 16 ते 24 मध्ये असेल तर क्लिअरन्स किती येईल? 2 mm. आणि ग्रेटर दॅन 24 असेल तर क्लिअरन्स किती येईल? 3 mm. कळतं इथपर्यंत? ठीक आहे, बरोबर आहे का नाही? आपण चेक करू एकदा. डायमीटर ऑफ बोल्ट होल बरोबरच असणार आहे.
क्लिअरन्स म्हणजे थोडासा वाढवावा लागेल. मग तो कितीने वाढवायचा? तर बरोबर आहे 1 2 3. ओके, कळालं? म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय शोधायचं आहे? हा डी शोधायचा आहे. जर डी जर 20 mm असेल तर डायमीटर ऑफ होल किती येईल सांगा? डी जर 20 असेल तर डायमीटर ऑफ होल किती येईल? 22. कारण की 20 कोणाच्या मध्ये येतोय? 16 आणि 24च्या मध्ये येतोय. म्हणजे क्लिअरन्स किती घ्यायचा आहे? 2 mm. म्हणजे इथं किती येईल? 20 अधिक 2 म्हणजे किती येणार? 22 उत्तर येईल. म्हणजे डायमीटर ऑफ होल किती करायचं आहे आपल्याला? 22 mm चा करायचा आहे. आता कोणी म्हणाल सर मग 15 आला तर काय करायचं? असं डोकं लावूच नका, 15 येणारच नाही. कारण की मार्केटमध्ये 15 mm चा बोल्ट भेटतच नाही. जो मार्केटमध्ये भेटत नाही ते आपण डोक्यात आणायचं नाही. ओके, त्याच्यानंतर 24च्या वरती किती असेल आपल्याला काही घेणे देणं नाही. आणि 12च्या अगोदर 12पेक्षा कमी डायमीटरचा बोल्ट आपण कनेक्शनसाठी वापरत नाही, कारण की तो लगेच तुटून जाईल, म्हणून आपण वापरत नाही. म्हणजे 12च्या पुढे ओके 15 ऑड नंबर येत नाही. आणि 16 ते 24 आपल्याला आलं तर माहिती आहे, आणि 24पेक्षा जास्त आला तरी पण आपल्याला माहिती आहे. कळतंय? म्हणजे डायमीटर ऑफ होल जर तुमचा डायमीटर ऑफ बोल्ट जर तुमचा M26 असेल मग किती घेणार तुम्ही क्लिअरन्स? M26 किती घेणार? 3 mm. जर डायमीटर तुमचा 14 mm असेल तर किती घेणार? 1 mm. कळतंय? म्हणजे पहिली स्टेप कळाली. बोल्टेड कनेक्शनचा प्रॉब्लेम असला का आपल्याला सर्वात पहिले काय करायचंय? डायमीटर ऑफ होल काढून घ्यायचंय. कळतं इथपर्यंत? कळालं? सगळ्यांना कळालं? आता सेकंड स्टेपकडे जाऊ. पहिली स्टेप झाली. ओके, पहिल्या स्टेपमध्ये महत्त्वाचं काय होतं तुम्हाला लक्षात ठेवायला? हा टेबल महत्त्वाचा होता, जो आपल्याला सहजासहजी पाठच करावा लागतो, दिलेला नसतो. ओके, त्याच्यानंतर स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये आपल्याला काय करावं लागेल? आता डायमीटर ऑफ बोल्ट झाला. आता इथं लिहून देतो मी वाटल्यास, वेअर डी इज इक्वल टू डायमीटर, लिहू नका, सगळं तुमच्याकडे आहे. डायमीटर ऑफ बोल्ट आणि क्लिअरन्स तर माहिती आहे. DO म्हणजे काय? डायमीटर ऑफ बोल्ट होल. ओके, त्याच्यानंतर सेकंड नंबरची स्टेप. आता सेकंड नंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. बोल्टची शिअरिंग स्ट्रेंथ फाइंड आउट करायची. आणि याला एक सिम्बॉल आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस एवढं मोठं नाव लिहायची गरज नाही आहे. याला सिम्बॉल काय? VDSB. काय सिम्बॉल याला? व्ही फॉर शिअर. आपण इथून पुढं कधी पण इंजिनिअरिंगमध्ये व्ही आला तर त्याला शिअर फोर्स म्हणतो, शिअर. ओके, आणि VDSB हे सिम्बॉल हे कुठं दिलंय? तर हे IS कोडमध्ये दिले. हे काही मी मनाने तयार नाही केलेलं आहे, हे IS कोडमध्ये आपल्याला सिम्बॉल दिलेले आहे. IS कोड जर तुम्ही डाउनलोड केला असेल तर त्याच्या पहिल्या पानावर नॉमिनक्लेचर दिलेलं आहे. म्हणजे जसं काही डिक्शनरीच्या मागच्या पानावर नाही का अल्फाबेट काय कशाला म्हणतात, किंवा तुमचा रिझल्ट आला तर त्याच्यामध्ये स्टार काय असतो, ॲट म्हणजे काय असतो, तर तसं IS कोडच्या पहिल्या पानावर हे सगळे दिलेले आहे सिम्बॉल. डी पण दिला आहे, DO पण दिला आहे, VDSB पण दिलेला आहे, हे सगळं दिलेलं आहे. तिथूनच आपल्याला उचलायचं, आपल्याला मनाने तयार नाही करायचं. फक्त लक्षात ठेवायचं शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आपल्याला काढायची आहे, तर त्यासाठी सिम्बॉल काय आहे? VDSB. म्हणजे प्रत्येक वेळेस एवढं मोठं नाव लिहायची गरज नाही, तुम्ही फक्त VDSB लिहिला तरी चालेल. कोणाला हे नावच हे सिम्बॉलच नाही आठवला त्यांनी फक्त शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट लिहिला आणि त्याचा फॉर्म्युला तरी चालणार आहे. म्हणजे असं कंपल्शन नाही की हे पाठच करा, दोघांपैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. आणि कळालं पाहिजे की याचा अर्थ काय असतो? शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. ओके, मग आता याचा फॉर्म्युला आपल्याला IS कोडनी दिलेला आहे, पण डिप्लोमा लेवलला IS कोड अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो पाठ करावा लागेल. ओके, त्याला ऑप्शन नाही आहे, फॉर्म्युला पाठ करावा लागेल. मग फॉर्म्युला काय? VDSB. आता पहिले मी IS कोडचा फॉर्म्युला लिहून देतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय यूज करायचं आहे न्यूमरिकल करताना तो मॉडिफाईड फॉर्म्युला लिहून देतो. आता IS कोडने आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे? तर AS इंटू NS प्लस AN इंटू NN इंटू √3 अपॉन गॅमा MB. बरोबर आहे का? एकदा चेक करतो. सॉरी, FUB अपॉन √3 इंटू गॅमा MB. ठीक आहे, FUB
अपॉन √3 इंटू गॅमा MB. ठीक आहे, आता घाबरायचं कारण नाही. याच्यातली प्रत्येक गोष्ट काय असते ते मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. याच्या पुढचा जो मी फॉर्म्युला देणार आहे तोच फक्त आपल्याला पाठ करायचा. तो पण मी इथं लिहून देतो. VDSB इज इक्वल टू, तुम्हाला जो पाठ करायचा आहे तो FUB इंटू NN इंटू 0.78 इंटू π/4 इंटू d². त्या नोट्समध्ये 0.75 झाला असेल, त्याला 0.78 करा, डिवायडेड बाय √3. हा मग n लिहा, काय हरकत नाही. त्याला NN करा गॅमा MB. ओके, हा फॉर्म्युला तुम्हाला नोट्समध्ये पण दिसणार आहे. नोट्स प्रिंट काढायचे आहे, नंतर म्हणायचं नाही आमचं चुकलं कारण की नोट्समध्ये तसं दिलं होतं. नोट्समध्ये करेक्शन करतोय आपण, प्रिंटिंग मिस्टेक असतील तर त्या सगळ्या करेक्ट करून घेतोय. हा फॉर्म्युला तुम्हाला दिसणार आहे तिथं. ओके, n आहे तो पाय आहे, तो π/4 पाय करा, त्याला π/4 करा, इथं π/4 आहे. ओके, आपल्याला हा पाठ करायचा आहे. म्हणजे शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आपल्याला कोणी विचारलं तर पटकन हा फॉर्म्युला सांगून मोकळं व्हायचं. पण IS कोडने हा दिलेला आहे, तुम्हाला मी हा समजून सांगतो. ओके, मग त्याच्यावरूनच हा आलेला आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. आपल्याला इथं AS आणि NS म्हणजे काय, आपण काय केलेलं होतं, आपण ब्लॅक बोल्टची डायग्राम काढली होती. आहे का तुमच्याकडे डायग्राम? बघा, ओपन करा ती डायग्राम. आपण असा काहीतरी बोल्ट काढला होता, ओपन करा ती डायग्राम. आपण ह्या पोर्शनला म्हटलो होतो शँक, आहे का? बघा, हा टोटल डायमीटर आहे D, आणि ह्या पोर्शनला म्हटलो होतो थ्रेडेड पोर्शन. आहे का सगळ्यांकडे? ओके, ही डायग्राम आहे का सगळ्यांकडं? आहे ना. आता इथे लक्ष द्या. आता हा ए फॉर काय असतो? एरिया असतो. ए फॉर काय असणार आहे? आणि एस फॉर काय असणार आहे? शांक. शांक पोर्शनचा एरिया, शांक पोर्शनचा एरिया. ओके, मग एरिया आता बोल्ट गोलच असणार आहे, मग गोलचा एरियाचा फॉर्म्युला काय? π/4 d². बरोबर, म्हणजे एरिया ऑफ शांक काय येणार आहे तुमचा? π/4 इंटू d². आणि हा d म्हणजे काय असणार आहे? कोणाचा? हा म्हणजे शांक कोणाचा आहे? बोल्टचा आहे ना. म्हणजे d म्हणजे कोणाचा डायमीटर असणार आहे? बोल्टचा डायमीटर असणार. ओके, क्लिअर इथपर्यंत? म्हणजे इथं जो आपल्याला क्वेश्चन मध्ये d दिलेला आहे तोच आपल्याला याच्यात घ्यायचा या फॉर्म्युलामध्ये. ओके, आता आपण सर्वात पहिलं जे शिअरिंग फेल्युअर बघितलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला अशी डायग्राम काढून दिली होती. ही एक प्लेट होती, ही एक प्लेट होती, आणि याच्यामध्ये असा हा बोल्ट तुम्हाला दाखवला होता. आहे का सांगा? आता मी इथं सेम 2 डायग्राम काढतो, त्याच्यामधला तुम्ही मला फरक सांगा. व्यवस्थित समजून घ्या. हे आता एकदाच समजून सांगतोय, नंतर परत याच्यात कन्फ्युजन नको, कारण की हे फार महत्त्वाचं आहे. डायग्राम नंबर 1, डायग्राम नंबर 2, काय फरक आहे याच्यामध्ये? थांबा, अजून नका सांगू, अजून नका सांगू रे. ओके, आता काय फरक आहे याच्यामध्ये? 2 डायग्राम मध्ये कशात फरक आहे? काय फरक आहे? कशाला शांक नाही? बरोबर, म्हणजे त्याला पूर्ण थ्रू आउट थ्रेड आहे, आणि याला शँक आहे, हाफ शँक आहे आणि हाफ थ्रेड आहे. ओके, म्हणजे 2 प्रकारचे बोल्ट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटतात, किंवा MSBT आपल्याला क्वेश्चन मध्ये मेन्शन करते की बोल्ट फुल्ली थ्रेडेड आणि बोल्ट पार्शली थ्रेडेड. ओके, तो मॅटर कुठं करतो? तो ह्या फॉर्म्युल्यामध्ये मॅटर करतो.
जर MSBTने सांगितलं की बोल्ट पार्शली थ्रेडेड आहे, ओके, बोल्ट काय पार्शली थ्रेडेड आहे, तेव्हाच आपल्याला एरिया ऑफ शँक घ्यायचा आहे. कारण की म्हणजे एरिया ऑफ शँक तर सगळ्याच घ्यायचा आहे, पण जो हा NS आहे ना, एन मी तुम्हाला सांगितलं होतं यांचा अर्थ काय असतो, नंबर ऑफ शिअर प्लेन असतो ना, नंबर ऑफ शिअर प्लेन असतो एन, कालच बघितलं नंबर ऑफ शिअर प्लेन. तर एस फॉर शँक म्हणजे शँक पोर्शन मध्ये किती नंबर ऑफ शिअर प्लेन आले, इथं एक आलाय, म्हणजे इथं NS ची व्हॅल्यू किती आहे, बरोबर, म्हणजे इथं NS ची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे, आणि इथं काहीतरी एरिया ऑफ शँक येणार आहे, बरोबर. आता मी पहिलीच केस घेतोय हा. आता इकडं वळू, AN म्हणजे काय, एरिया ऑफ बोल्ट इन थ्रेडेड पोर्शन, एरिया ऑफ बोल्ट इन थ्रेडेड पोर्शन म्हणजे थ्रेडेड पोर्शन मध्ये असणाऱ्या बोल्टचा एरिया किती आहे. मग जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला, आता बोल्टला थ्रेड पाडतोय, आता हा एकदम नॉर्मल कंडिशनला आहे, याला मी थ्रेड पाडणार आहे, मग थ्रेड पाडल्यानंतर एरिया कमी होईल का जास्त होईल, कमी होणार आहे ना. अरे याला जर मी कोरतोय याला, तर याचा एरिया कमी होणार आहे ना. मग तो कितीने कमी होईल, तर तो 22% कमी होतो. कितीने कमी होतो, मग 100 मधून 22% गेले, किती उरले 78. म्हणून ही व्हॅल्यू काय 0.78, बरोबर ना, 78 ना, 78 ने 2 80 20 100 ना. जेव्हा आपण बोल्टला थ्रेड पाडतो ना, तर त्याचा डायमीटर किती % कमी होतं, तर 22% कमी होतो. मग जर 100% म्हणजे D असेल, तर 22% म्हणजे किती 0.78 D. म्हणून एरिया पण डायमीटर 0.78 येतो ना, म्हणून एरिया येतील 0.78 इंटू π/4 इंटू D². कळतंय का. कॉलेजमध्ये त्यांना माहितीच नाही हा 0.78 का बरं घेतलेला आहे, ते सरळ सरळ लिहून देतात, आणि तुम्ही विचारायचं पण नाही त्यांना, कारण की मग तुम्ही नजरेत येऊन जाणार त्यांच्या, मग ते मार्क नाही देणार तुम्हाला, तू जास्त शहाणा आहे काय, मग आम तुला पाहतोच, असा विषय होऊन जातो. तुम्ही लक्षात ठेवा, बाकीच्या पोरांपेक्षा तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. 0.78 कुठून आला, तर टोटल हा तसा हा बोल्ट आहे, टोटल 100% हा पूर्ण 100%. मग जेव्हा मी याला कोरायला सुरुवात केली तेव्हा काहीतरी मटेरियल खाली पडलं. मग मटेरियल खाली पडल्यानंतर जेव्हा मी ते मोजलं, तर ते किती भरलं, 100 पैकी 78% पडलं. म्हणून मग थ्रेडेड पोर्शनचा एरिया 0.78 इंटू π/4 D² येतो. ओके. मग आता हे तुम्ही म्हणता सर 22% अशी व्हॅल्यू का घेतली, तर ती एक्सपेरिमेंटली आलेली, म्हणजे दिग्गज लोक बसलेले असतात, ते सगळं एक्सपेरिमेंट करत असतात, आणि त्यांनी ती फायनली ठरवली की 22% तो कमी होतो, आणि त्या IS कोडमध्ये पण दिलेलं आहे, म्हणून आपल्याला फॉलो करायचं आहे. कळतंय. आता मी पहिलीच केस घेतोय. आता याच्यात AN झाला, आता NN पहिल्या केसमध्ये सांगा. NN म्हणजे काय, नंबर ऑफ शिअर प्लेन इन थ्रेडेड पोर्शन. मग मला सांगा थ्रेडेड पोर्शन मध्ये शिअर प्लेन आलाय का, म्हणजे इथं NN ची व्हॅल्यू काय घेऊ, 0. म्हणजे पहिल्या केसमध्ये इथं AN ची व्हॅल्यू समथिंग येणार, पण NN ची व्हॅल्यू किती येईल, म्हणजे ही टोटल टर्म काय झाली 0. म्हणजे त्या जेव्हा पार्शली थ्रेडेड बोल्ट असेल तेव्हा फक्त ही आणि ही येणार. कळतंय का. पण आपल्याला जनरली असं दिलेलंच नसतं त्यांनी की बोल्ट पार्शली थ्रेडेड आहे का फुल्ली थ्रेडेड आहे. म्हणून आपण ॲज्युम करतो आपल्या मनातल्या मनात की बोल्ट हा फुल्ली थ्रेडेड आहे. बोल्ट काय फुल्ली थ्रेडेड आहे, आणि फुल्ली थ्रेडेड बोल्ट असल्यामुळे शांक येतो का याला, नाही. म्हणजे NS येईल का इथं, नाही. म्हणजे NN काय येईल 1. म्हणून फॉर्म्युल्यामध्ये मी तो मॉडिफाईड करून तुम्हाला हा लिहून दिलेला आहे. कारण की आपलं ॲझम्पशन असतं की बोल्ट हा नेहमी फुल्ली थ्रेडेड असतो, आणि आजपर्यंतचा MSBTचा रेकॉर्ड आहे की त्यांनी असं काहीच मेन्शन केलेलं नाही की पार्शली थ्रेडेड आहे का फुल्ली थ्रेडेड आहे. ते पोरांनी ॲज्युम करायचं असतं की फुल्ली थ्रेडेड आहे. म्हणून हा पूर्ण फॉर्म्युला पाठ न करता फक्त एवढाच पाठ करायचा, आणि तुम्हाला नसेल हा अवघड वाटत तर हा पाठ करा. याच्यामध्ये फक्त AN म्हणजे 0.78
इंटू π/4d². NN म्हणजे नंबर ऑफ शिअर प्लेन इन थ्रेडेड पोर्शन. मग जितके शिअर प्लेन थ्रेडेड पोर्शन मध्ये आलेले, आता समजा इथं एकच आलंय म्हणून 1, जर मी याला अजून खाली अशी प्लेट काढली तर आता किती पोर्शन येतील थ्रेडेड पोर्शन मध्ये? 2. मग त्या केसमध्ये NN ची व्हॅल्यू किती येईल? 2 येईल. कळतंय? मग तुम्ही एक तर असं लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, किंवा मग फक्त हेच लक्षात ठेवा की आम्ही नेहमी थ्रेडेडच पोर्शन कन्सिडर करणार आहे, म्हणून AS इंटू NS कधी येणारच नाही, फक्त हे गुणिले हे येणार. आता तुमची मर्जी, तुम्हाला काय घ्यायचं. कळतंय? आता उरला विषय FUBचा. FUB म्हणजे काय? अल्टिमेट स्ट्रेंथ. आपण छोटंसं न्यूमरिकल घेतलं होतं. 4.6 ग्रेडचा बोल्ट असेल तर 4 म्हणजे काय? 4 गुणिले 100 करायचं म्हणजे 400 काय आली? ती अल्टिमेट आली. बरोबर? तर ती वाली स्ट्रेंथ ही क्वेश्चन मध्ये दिलेली असते. दिस इज गिवन इन क्वेश्चन. आपल्याला डोकं लावायची गरज नाही. आणि नसेल दिली तर काय अजून करायची ते मी तसा क्वेश्चन आल्यावर सांगून देईल. आता सध्या पुरतं हे लक्षात ठेवा की क्वेश्चन मध्ये दिलेले असते. आणि गॅमा MB म्हणजे काय? पार्शियल सेफ्टी फॅक्टर ऑफ बोल्ट. काय असतो? पार्शियल सेफ्टी फॅक्टर ऑफ बोल्ट, जो की आपल्याला IS 800/2007 टेबल नंबर 5 याच्यामध्ये दिलेला आहे. आता हे काय मी पाठ करून आलेलो आहे, माझं पाठ झालेलं आहे, लय वेळ शिकवलं मी. टेबल नंबर 5 IS कोड तुम्ही चेक करून घ्या, तुमच्याकडे IS 800 त्याच्यात टेबल नंबर 5 काढा, त्याच्यामध्ये या व्हॅल्यू दिलेल्या आहे. पण इथं आपल्याला त्या पाठ करायचे. मग गॅमा MB ची व्हॅल्यू आपल्याला काय असणार आहे? तर गॅमा MB आपल्याला 1.25 घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे? 1.25. ऑलवेज नेहमी गॅमा MB किती घ्यायचा? 1.25. कॉलेजमध्ये त्याला काही घेतलं असेल ते चुकलेले, त्यांच्या नादी लागायचं नाही. मोस्टली केकवाकचे पोरं कॉलेजच्या नादी लागायचं नाही. गॅमा MB 1.25. डाऊट येत असेल IS 800 टेबल नंबर 5 काढायचा, त्याच्यामध्ये गॅमा MB दिलेला आहे, पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर बोल्ट. आता IS कोडच्या वरती के वाग नाहीये म्हणून IS कोडच आपल्याला फॉलो करायचंय. ओके? त्याच्यामुळे नाही, मागच्या पोरांनी लय डोकं लावतं याच्यावर. मला तुमचे सिनियर्स ते कनिष्क नाही आम्हाला आज शिकवलंय, मग या आता काय करतात? शिकवलं चुकीचं घ्यायला कमी मार्क पडतील. मग दुसरं काय बोलणार आहे मी. ओके? लक्षात घ्यायचं. मग आता नाही, मेटवाल्याने डोकं लावत, म्हणजे ते मास्तर बी डोकं लावतं, पोरं बी डोकं नाही लावत. ते जे मी सांगतो तेच ऐकतं ते पोरं. मागच्या वेळेस ते बी पोरं होते माझ्याकडं. ठीक आहे, असो. आता लक्षात आलं का? याच्यामधली ह्या फॉर्म्युल्यामधली अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला सर सांगा परत एकदा की काय कसं आहे, कोणती टर्म काय, मला सांगा. फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी चॉईस दिली आहे, एक तर तुम्ही हे लक्षात ठेवा चालतंय, किंवा त्याच्याऐवजी हे लक्षात ठेवा चालतंय. पण जेव्हा हा फॉर्म्युला लिहिणार डॉट डॉट करून लिहायचं, बोल्ट आर फुल्ली थ्रेडेड. कळतंय? म्हणजे त्याला शांक नव्हता म्हणून हे सगळी टर्म 0 केली आपण. सांगा ह्याच्यात काय तुम्हाला वाटतंय की सर हे परत सांगा, बोला. येत आतापर्यंत नाही आलेला आहे, पण मी तुम्हाला कन्सेप्ट सांगू. आता 15 वर्षात कधीच विचारला नाही येणार. म्हणून म्हणजे शांकवाला पोर्शन आला तर काय ऍड होणार आहे? फक्त याच्यामध्ये हे एवढं ऍड होणार आहे. शांकवाला पोर्शन आला फक्त हे ऍड होणार आहे, π/4d². एवढी टर्म ऍड होणार आहे आणि NS जेवढा असेल तो घ्यावा लागेल. पण जर नाहीच आला तर मग हे सगळं 0 होऊन जाईल, फक्त हेच घ्यायचंय. सांगा याच्यामध्ये काय डाऊट आहे की सर आम्हाला हे सांगा ते सांगा. कोणी आहे का सर? पाय म्हणजे काय सांगा? D म्हणजे डायमीटर, NN म्हणजे नंबर ऑफ शिअर प्लेन इन कशात? थ्रेडेड पोर्शन. आणि इथं जर NS असला असतं तर कशात? शांकवाल्या पोर्शन मध्ये. FUB म्हणजे अल्टिमेट, तो दिलेला असतो क्वेश्चन मध्ये, आपल्या डोकं लावायची गरज नाही. आणि हा IS कोडच्या टेबल नंबर 1 मध्ये दिलेला आहे हा FUB, अल्टिमेट स्ट्रेस किंवा अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ बोल्ट तो जनरली 400 किंवा 410 400 न्यूटन पर mm² किंवा क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. बघा क्वेश्चन मध्ये जर इकडे लक्ष द्या, महत्वाचं आहे. क्वेश्चन मध्ये जर आपल्याला असं त्यांनी म्हटलेलं असेल की FE 450 किंवा FE 500, तर याचा अर्थ FUB म्हणजे 500 किंवा FUB म्हणजे 450 असतो क्वेश्चन मध्ये. मग क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे शोधायचंय, दिलेलाच असतो ऑलवेज. कळतंय? याच्यात काही डाऊट आहे का? नाही, विचारा व्यवस्थित, बघा आधी की तुम्हाला पार्शियल सेफ्टी फॅक्टर. आता गॅमा M म्हणजे त्याचं नाव आहे,
आणि बी म्हणजे बोल्ट आहे. गॅमा एम म्हणजे पार्शियल सेफ्टी फॅक्टर, एम फॉर मटेरियल, आणि गॅमा म्हणजे पार्शियल सेफ्टी, आणि मटेरियल कोणतं आहे तर बोल्ट आहे. ओके, त्याचा फुल फॉर्मची गरज नाही आहे. पण ओरलला, एक्सटर्नल ओरलला हे व्हॅल्यू विचारतात डायरेक्ट. गुरु गोविंद सिंगवाले एक्सटर्नल ओरलला व्हॅल्यू विचारलाय तुम्हाला, गॅमा एम बीची व्हॅल्यू सांग, गॅमा एम ओची व्हॅल्यू सांग, किंवा कुठून घेतल्या तर ते लक्षात ठेवा. तुम्हाला गॅमा एम बी 1.25 आपल्याला घ्यायची. कळतंय? इथपर्यंत लिहून काढा. चला, का लिहायची गरज नसेल तुम्हाला, जर तिथं नोट्स तुम्ही फॉलो करणार असणार, नोट्स आहे तुमच्याकडे, मग तुम्ही सांगा. त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मग आपण पुढे जाऊ. तुम्हाला काय करायचं करा 2-3 मिनिटात. नोट्स आहे, तुम्हाला नोट्स फॉलो करायचे आहे. बघा, लक्ष द्या. बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. आता शिअरिंग काढली आपण, आता आपल्याला काय काढायची आहे? बिअरिंग. त्याचा सिम्बॉल काय? VDPB. VDPB. ओके, मग याचा फॉर्म्युला आपल्याला पाठ करायचा. इकडे लक्ष द्या, लिहू नका कोणीच, लिहायला वेळ लागणार आहे. VDPB इज इक्वल टू 2.5 इंटू KB इंटू D इंटू T इंटू FU अपॉन गॅमा MB. ओके, 2.5 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, KB इंटू D इंटू T इंटू FU अपॉन गॅमा MB. आता गॅमा MB म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे? पार्शियल सेफ्टी फॅक्टर. FU म्हणजे हा ऑलवेज आपल्याला अल्टिमेट स्ट्रेंथ असते, ती ऑलवेज आपल्याला 400 किंवा 410 न्यूटन पर mm² अज्यूम करायची. ओके, एक तर 400 करा, एक तर 410 करा. 410च करा, 410 न्यूटन पर mm² आपल्याला अज्यूम करायची, जर दिलेली नसेल तर. आणि कधीच ते आपल्याला दिलेली नसते, म्हणून ते ऑलवेज 410 न्यूटन पर mm² आपल्याला अज्यूम करायची. ओके, बघा डिझाईनचं, आपण डिझाईनचा सब्जेक्ट शिकतोय, इथे भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला अज्यूम करावं लागतात, कारण की आपण डिझायनर आहे, आपण समोरच्याला डिझायनर. डिझाईन आपलं राहणार आहे, नॉलेज आपल्याकडे असणार आहे, म्हणून काही गोष्टी आपल्याला फ्रीडम दिलेल्या असतात, आपल्याला त्या अज्यूम करायच्या असतात. ओके, IS कोडमध्ये पण त्या दिलेल्या आहे, काय हरकत नाही. IS कोडमध्ये टेबल नंबर 1 मध्ये तुम्हाला FU ची व्हॅल्यू ही दिलेली, पण आता सध्या तुम्हाला IS कोड अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती पाठ करायची. गॅमा MB ची व्हॅल्यू तीच असणार आहे. किती? मागच्या वेळेस किती होती? 1.25. D फॉर डायमीटर, T फॉर थिकनेस. पण थिकनेस कोणाची? थिकनेस ऑफ थिनर प्लेट का थिकनेस ऑफ थिकर प्लेट? थिकनेस ऑफ थिनर प्लेट. आता समजा 2 प्लेट असल्या, एक 12ची असली, एक 16ची असली, तर किती करणार तिथं? 12 mm. थिनर म्हणजे काय? बारीक. ओके, D फॉर डायमीटर, 2.5 कॉन्स्टंट, बाकी सगळं झालं. तर सर्वात महत्त्वाचं KB आहे. KBच्या 4 व्हॅल्यू आहे, लक्ष द्या. वेअर KB इज मिनिमम ऑफ बिलो, म्हणजे खाली ज्या व्हॅल्यू आहे त्याच्यापैकी मिनिमम. मग पहिली व्हॅल्यू काय? P अपॉन 3 इंटू DO, सॉरी E अपॉन 3 इंटू DO. त्याच्यानंतर सेकंड P अपॉन 3 इंटू DO मायनस 0.25. त्याच्यानंतर तिसरं FUB अपॉन FU, आणि चौथं 1. या सगळ्यांपैकी जी मिनिमम व्हॅल्यू असणार आहे, चारींपैकी जी मिनिमम व्हॅल्यू असणार आहे ती म्हणजे काय असणार आहे? KB असणार आहे. मग आता E म्हणजे काय? काल आपण टेक्निकल टर्म बघितला ना. E म्हणजे काय? हा, एंड डिस्टन्स. इफिशियन्सीला तो नीट आहे. E म्हणजे एंड डिस्टन्स. ओके, आणि त्याची व्हॅल्यू किती सांगितली होती तुम्हाला मी? किती सांगितली होती ईची? 2 व्हॅल्यू सांगितल्या होत्या ना ईच्या. 1.5 इंटू DO कोणासाठी? मशीन कटसाठी, आणि 1.7 इंटू DO कोणासाठी? हँड कटसाठी. कळत आहे? DO आपण पहिल्या स्टेपमध्ये काढून घेतला. E आपण क्वेश्चनमध्ये दिलेलं राहील आपल्याला, मशीन कट आहे का हँड कट आहे, आणि दिलेलं नसेल तर तुमची चॉईस आहे, तुम्ही कोणतंही घ्या.
ओके, मेन्शन केलेलं असेल तर ठीक, नसेल केलं तर कोणतंही घ्या. म्हणजे हे केल्यानंतर आपल्याला इथं काहीतरी व्हॅल्यू भेटणार आहे, ती तशी ठेवायची. पी फॉर काय, पिच, बरोबर. मग पिचची व्हॅल्यू काय सांगितली होती मी तुम्हाला, मिनिमम पार्ट करायला लावली होती, स्टार मार्क करून दिला होता. ज्या व्हॅल्यू स्टार मार्क केल्या होत्या त्याच इथं मी तुम्हाला विचारतोय, कारण की त्याच महत्वाच्या आहे. 2.5 इंटू डी, डी फॉर डायमीटर आणि 2.5 ठीक आहे. मग ते सगळ्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या, इथं काहीतरी व्हॅल्यू भेटल. FUB FUB क्वेश्चन मध्ये दिलेली आहे आणि FU तुम्ही ॲझ्युम केली, त्याच्याने काहीतरी व्हॅल्यू भेटल. आणि इथं 1 ची व्हॅल्यू, या सगळ्यांपेक्षा 1 म्हणजे डायरेक्ट कॉन्स्टंट आहे बरं का तो 1. मग इथं काहीतरी व्हॅल्यू येईल, इथं काहीतरी व्हॅल्यू येईल, इथं काहीतरी येईल आणि 1, यांच्या सगळ्यांमधून जी मिनिमम असणार आहे ती KB घेणार आहे आपण. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये फक्त मेहनत KB काढण्यासाठी. मग त्यासाठी हे फॉर्म्युले पाठच पाहिजे, याला ऑप्शन नाही आहे. हां बोला, KB कोणापेक्षा मिनिमम आहे, सर्वात पहिले E/3 इंटू DO. बोला, E/3 इंटू DO. E म्हणजे काय, म्हणजे 1.5 इंटू केव्हा, आणि हँड कट असेल तर नेक्स्ट P/-25. P ची व्हॅल्यू किती, 2.5 इंटू D. DO ने करायचा D. ओके, केव्हा वाले इथं DO लिहितात, चुकलंय त्यांचं, इथं D. पाठ आहे मला, पाठ आहे. मागच्या वेळेस पोरांनी तेच मला भांडायच्या, मागच्या वेळेस पोरं म्हणून पाठ झालं ते. हां, त्याच्यामुळे FUB/FU. ओके, हे सगळ्यात दिलेलं आहे. हे पाठच करायचं, पाठच करायचं, त्याच्याशिवाय KB काढता येणार नाही. आणि KB नाही आला तर याचं उत्तर काढता येणार नाही. कळतंय. तिसरी स्टेप काय आली, बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट आपण काढला. आता 4th नंबरची आणि 5 संपला विषय. 4थी आणि 5वी स्टेप आपलं न्यूमरिकल संपलं. 5 स्टेप आहे 4 मार्काला. बघा आता इकडे लक्ष द्या. 4th नंबरला आपल्याला काय काढायचं आहे, बोल्ट व्हॅल्यू. मग बोल्ट व्हॅल्यू बद्दल मी तुम्हाला लिहून दिलं होतं. काय लिहून दिलं होतं, बोल्ट व्हॅल्यू काय असते, लिहून दिलं होतं. बोल्ट व्हॅल्यू काय असते, इट इज दी मिनिमम ऑफ शिअरिंग स्ट्रेंथ अँड बिअरिंग स्ट्रेंथ. म्हणजे VDSB आणि VDPB यांच्यामधली मिनिमम व्हॅल्यू. VDSB म्हणजे काय, शिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, म्हणजे स्टेप नंबर 2 मध्ये जी उत्तर आलंय ते. आणि VDPB म्हणजे काय, बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट, म्हणजे स्टेप नंबर 3 मध्ये जे उत्तर आलंय ते. त्या दोघं उत्तरापैकी जी मिनिमम व्हॅल्यू असेल तिला आपण काय म्हणू, बोल्ट व्हॅल्यू म्हणू. आणि सर्वात लास्ट महत्वाचं, नंबर ऑफ बोल्ट. नंबर ऑफ बोल्ट. मग नंबर ऑफ बोल्ट म्हणजे काय, आपल्याला जो स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजे P गिवन असतो, आपल्याला लोड गिवन असतो P, किंवा त्याला म्हणा लोड किंवा फॅक्टर्ड लोड म्हणा. फॅक्टर्ड लोड म्हणजे P, तेच स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजेच फॅक्टर्ड लोड, जो काही दिलेला असतो डिवायडेड बाय बोल्ट व्हॅल्यू. ओके, मग आता याच्यावरून जर उत्तर आपलं फ्रॅक्शनमध्ये आलं, म्हणजे 3.1 आलं, तर असे 3.1 बोल्ट प्रोव्हाइड करू शकता का तुम्ही. मग किती घेणार राऊंड फिगर, नाही रे जास्त करणार. नंबर ऑफ बोल्ट नेहमी जास्तीला वाढवायचे. 3.1 आलं तर 4 बोल्ट, 5.2 आलं तर 6 बोल्ट, 2.2 आलं, 2.7 आलं तर 3 बोल्ट. ओके, 1.5 आलं तर 2 बोल्ट. जास्तला वाढवायचे. कोणाचं उत्तर, याचं उत्तर फ्रॅक्शनमध्ये आल्यावर. ओके, आणि लास्टला आपल्याला स्केच काढायचं. बरोबर, स्केच ऑफ कनेक्शन. कळालं. ह्याच्यात काय डाऊट आहे सांगा, काय डाऊट आहे का. आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मॉस पासून सांगत आलोय, टॉसला पण सांगितलं होतं, कोणाला फॅक्टर लोड म्हणायचं किंवा क्वेश्चन मध्ये कसं कळेल की हा फॅक्टर दिलाय, कोणते कोणते शब्द आहे फॅक्टर लोड साठी, सिनॉनिम्स. पहिला तर स्वतः फॅक्टर लोड असा शब्द दिलेला असेल तर तो फॅक्टर असतो. दुसरा
मॉस शिकले माझ्याकडं, टॉस शिकले, आता RCCला आले. तिसरं सेमिस्टर लगातार माझ्याकडे. रिपीटेडली सांगतोय मी, फॅक्टर्ड लोड असेल क्वेश्चनमध्ये दिलेला, किंवा अल्टिमेट लोड असेल क्वेश्चनमध्ये दिलेला, किंवा मॅक्झिमम लोड असेल क्वेश्चनमध्ये दिलेला, हे 3 शब्द जर वापरले असेल तर त्याचा अर्थ तो इनबिल्ट फॅक्टर असतो, त्याला काहीच करायची गरज नाही. आणि जर क्वेश्चनमध्ये नुसता लोड असेल, किंवा सेफ लोड असेल, किंवा वर्किंग लोड असेल, किंवा ॲक्च्युअल लोड असेल, हे 4 शब्द असतील तर त्याला फॅक्टर्ड करून घ्यावं लागतं. मग फॅक्टर्ड करून घेणं म्हणजे काय, दिलेल्या लोडला फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करणं. मग किती फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण घेतो, 1.5 घेतो. किती घेतो, 1.5. ओके, आता मी हे लिहून देणार नाही तुम्हाला ऑलवेज तिन्ही विषयांना मी सांगितलेलं आहे. आता तुम्ही बघा काय करायचं, घ्या लिहून घ्या. जे नवीन पोर आहे त्यांनी लिहून घ्या, वरती लिहून घ्या. फॅक्टर्ड लोड ऑब्लिक मॅक्झिमम लोड ऑब्लिक अल्टिमेट लोड इज इक्वल टू कसं लिहिणार आता, म्हणजे याला गरज नाही फॅक्टर्ड करायची. नो नीड टू मल्टिप्लाय बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, FOS फॅक्टर ऑफ सेफ्टी. आता खाली लिहा, लोड स्लॅश वर्किंग लोड स्लॅश सेफ लोड स्लॅश ॲक्च्युअल लोड इज इक्वल टू नीड टू मल्टिप्लाय बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. म्हणजे याला गरज आहे फॅक्टर ऑफ सेफ्टीने मल्टिप्लाय करायची. नीड टू मल्टिप्लाय बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. आणि ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या, FOS इज इक्वल टू 1.5. ओके, आता हे इंजिनिअरिंग संपोस तोपर्यंत लक्षात ठेवायचं आहे, पुढे पण तुम्हाला कामात येणार आहे. इंजिनिअरिंगला सुद्धा हेच टर्म तुम्हाला, म्हणजे क्वेश्चनमध्ये कधी फॅक्टर ऑफ सेफ्टी मल्टिप्लाय करायचं, कधी नाही करायचं, त्यासाठी कोणते शब्द शोधायचे, तर हे शब्द शोधायचे. लिहून घ्या चला पटकन फास्ट. आता न्यूमरिकल घेणार आहे आपण.